काही दिवसापूर्वी मी मार्केटला गेलो होतो. तिकडे माझ्या बाजूला एक जोडपं उभं होतं. बाई बुरखा घातलेली बाई होती. तिचा नवरा बरोबर सोबत होता. म्हणजे ते कोणत्या धर्मातले तुम्हाला सांगायची गरज नाही. पण दोघं पण नवरा बायको अख्खलीत मराठीमध्ये बोलत होते एकमेकाशी. मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंद पण झाला या गोष्टीचा, की दोघंजण मराठीमध्ये बोलत आहेत ते. खूप बरं वाटलं. मनाला खूप समाधान झालं. पण आता मी मुंबईला असताना मुंबईला मुलुंडमध्ये 90 फीट रोडजवळ एक हॉटेल आहे, हॉटेल शेंज जॉलीजे. या हॉटेलमध्ये मी वेटरच्या कामासाठी कॉलेजला असताना वेटरच्या कामासाठी ॲप्लाय करायला गेलो होतो. तिकडे गेल्यावरती तिथल्या मॅनेजरने मला काही प्रश्न विचारले इंग्रजीमध्ये. त्याची उत्तर त्याला मी मराठीमध्ये दिली आणि म्हणून माझं तिथे सिलेक्शन नाही झालं. कारण ते हॉटेल होतं 1 स्टार, त्याच्यामुळे तिथे माझं सिलेक्शन नाही झालं. आता हे सांगायचं कारण एवढंच, की हल्ली महाराष्ट्रामध्ये एक हट्ट धरला आहे आम्ही लोकांनी. तो हट्ट म्हणजे प्रत्येकाला मराठी कंपल्सरी आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रात तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे. आमचा हा हट्ट 100% बरोबर आहे. मला तो हट्ट मान्य आहे. परंतु विषय असा येतो आहे, की प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ह्या हट्टामुळे कदाचित भविष्यामध्ये आमच्या मराठी मुलांना कोणी पण नोकरी देणार नाही, असं मला भीती वाटते. कारण काही ठिकाणं अशी असतात प्रॅक्टिकली बघायला गेलं तर, की तिकडे हिंदी आणि इंग्रजी हे कंपल्सरी बोलावंच लागतं तुम्हाला. तेव्हा तुम्हाला तिकडे पर्याय राहत नाही. म्हणून आपला हा हट्ट आहे जो, की प्रत्येक ठिकाणी मराठी बोललं पाहिजे, हा हट्ट आपण थोडा मागे घेतला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.